जय जय रघुवीर समर्थ। नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त नानीळ नाही। म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंत शोधून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनो हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 150 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या काही श्लोकांमधून मना संत आनंत शोधून पाहे, अर्थात हे मना, जे शाश्वत अनंत तत्व आहे ते तू शोधून पहा, असा सदुपदेश, अशी पृच्छा मनाला करत आहेत। परंतु हे सद्वस्तू अर्थात हे आत्मवस्तू शोधण्यामध्ये मनाला एक फार मोठी अडचण निर्माण होतीये। ती अडचण कुठली याचं चिंतन आम्हाला समर्थ आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत। काय म्हणतायत समर्थ माऊली? नसे पीतना श्वेतना श्याम काही। पिवळ्या रंगाची ती सद्वस्तू नाही, पांढऱ्या रंगाची ती सद्वस्तू नाही, श्याम रंगाची ती सद्वस्तू नाही। नसे व्यक्त अव्यक्त ही सद्वस्तू इंद्रियांच्या अखत्यारीमध्ये येणारी नाही। त्याचप्रमाणे ती इंद्रियातीत आहे असं म्हटलं, अदृश्य आहे असं म्हटलं तरी देखील हे नेमकं त्या सद्वस्तूचं आपल्याला एक प्रकारे वर्गीकरण करता येण्यासारखं नाही। नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही। स्वाभाविकपणे देवाचा रंग हा निळा रंग मानला जातो, पण हा निळा रंग म्हणजे देखील ती सद्वस्तू नाही। मग सद्वस्तू कुठं आहे? म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे। रामदास म्हणतायत की सद्गुरूच्या वचनांवरती ज्याचा अत्यंत दृढ विश्वास असतो त्यालाच या सद्वस्तूची अनुभूती अंतरंगामध्ये येते, आणि मना हे निश्चित आहे की तुला ती अवस्था प्राप्त करता येऊ शकेल। म्हणून हे मना संत आनंत शोधून पाहे, असा सदुपदेश समर्थ आपल्या मनाला करत आहेत। सज्जनो, गेल्या श्लोकामध्ये देखील समर्थांनी या आपल्या चर्मचक्षूंची मर्यादा आपल्याला सांगितली। जगी पाहता चर्मचक्षीन लक्ष, आणि ज्याचे ज्ञानचक्षू उघडलेले आहेत, जगी पाहता ज्ञानचक्षून रक्षे, आणि ज्याचे हे ज्ञानचक्षू उघडले त्याच्यासाठी मात्र ही सद्वस्तू ही एखाद्या रोकड्या वस्तूप्रमाणे त्याच्या अनुभवाला येते। अशा या सद्वस्तूचं चिंतन समर्थ आम्हाला काही श्लोकांमधून सांगत आहेत। सज्जनो, यामध्ये मनाला नेमका घोटाळा काय होतो बरं? बघा, आपलं मानवी मन जर आपण थोडंसं त्या मनाचे गुणधर्म अभ्यासले तर मन हे जिथं कुठं आत्ता असेल तिथं त्या मनाला एकच गोष्ट अत्यावश्यक असते, आणि ती म्हणजे मनाला गुणात्मक वस्तूची गरज असते। गुणात्मक म्हणजे कशी? आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं की स्वाभाविकपणे मनामध्ये त्या व्यक्तीची प्रतिमा येते, त्याचे गुणधर्म येतात, त्याचं एखादं बोलणं आठवतं, एखादा प्रसंग आठवतो, त्याचा आणि आपला असलेला स्नेहसंबंध आठवतो।
म्हणजे त्या व्यक्तीचं स्मरण करताना मनाला ही स्वाभाविकपणे गुणात्मक गोष्ट ही अत्यावश्यक असते. मन हे गुणाच्या शिवाय कुठल्याच गोष्टीचं चिंतन करू शकत नाही. बघा, आपण एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, एखाद्या व्यक्तीची स्तुती करतो, म्हणजे मुळातच आपण या गुणांच्या आधारानेच या गोष्टींचं चिंतन करत असतो. मनाला एखादी गोष्ट आवडते म्हणजे त्या वस्तूचे किंवा त्या दृश्याचे काही गुणधर्म हे मनाला विशेषत्वाने आकर्षित करतात. आपलं मन खट्टू होतं, निराश होतं, म्हणजे मनाला कुठल्या तरी स्मृतीच्या आधाराने दुःखाचा अनुभव येतो. आपण जर या अशा मनाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की मन ही स्वाभाविकपणे गुणाच्या आधारानेच चिंतन करू शकणारी इंद्रिय आहेत. आता इथं अडचण या सद्वस्तूच्या निमित्ताने या मनाला येते, कारण मनाला जी सद्वस्तू पाहण्याची विनंती समर्थ करतायत, मना संत अनंत शोधूनी पाहे. ती सद्वस्तू अनंत पसरलेली आहे, ठीक आहे, पण अनंत हे गुणात्मक नाम या मनाला कळू शकत नाही. कारण मनाला आणखीन एका गोष्टीची गरज असते आणि ते म्हणजे क्वांटिफिकेशन. उदाहरणार्थ, दूध कमी आहे का जास्त आहे हे आपण त्याच्याकडे बघून अरे हे एवढंच लिटर आहे अशा पद्धतीने ठरवतो. म्हणजे मनाला अनंत या गोष्टीची संकल्पना पटू शकत नाही, कळू शकत नाही. बघा, एखाद्या कम्प्युटरमध्ये जसे लिमिटेशन्स असतात ना, तसं हे मनाचं एक लिमिटेशन आहे की ते गुणधर्माशिवाय, संख्येशिवाय एखाद्या गोष्टीचं व्हिज्युअलायझेशनच करू शकत नाही. आणि सद्वस्तूच्या बद्दल जेव्हा मनाला आपण सांगतो तेव्हा मन जसं एखाद्या कपड्याच्या दुकानात किंवा साडीच्या दुकानामध्ये तो साडीवाला जसे वेगवेगळे कपडे किंवा साड्या या स्त्रियांच्या समोर किंवा आलेल्या गिऱ्हाईकासमोर टाकतो, त्याप्रमाणे जेव्हा आपण मनाला म्हणतो की मना ती सद्वस्तू शोधून घे, त्या सरशी मन म्हणतो सद्वस्तू शोधू का? कशी आहे ती सद्वस्तू? नसे पीत, पिवळा रंग काढला, कारण माझ्या रामाला पिवळा रंग आवडतो. पितांबर हे रामाला अत्यंत प्रिय आहे. त्याला त्याची आई लहानपणापासून पीत झगुलिया, झबलं देखील पिवळं घालते. हा रामाला आवडणारा रंग, त्यामुळं स्वाभाविकपणे रामाचं अर्थात या सद्वस्तूचं दर्शन घे, त्याला शोधून घे असं म्हणता क्षणी मन या पिवळ्या रंगाच्या दिशेने धावतं. मग ही पिवळ्या रंगाची वस्तू म्हणजेच खऱ्या अर्थाने सद्वस्तू आहे का? सद्वस्तू ही गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडे आहे. आणि आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलंच की जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, पीत रंग हा तर चर्मचक्षूंचा विषय आहे. अशा चर्मचक्षूंच्या अधीन असलेली वस्तू सद्वस्तू कशी असू शकेल? ही तर भक्ताने आपल्या प्रेमापोटी भगवंतावरती एक प्रकारे लादलेली उपाधी आहे. ही कौसल्या मातेच्या प्रेमाखातर भगवंताने धारण केलेलं हे पिवळं झबलं आहे. त्यामुळं पीत वस्तू म्हणजे भगवंत हे आमचं देहबुद्धीचं अज्ञानच आहे. नसे पीतना, मग हे परब्रह्म म्हणजे पांढरं शुभ्र आहे का? आपण बऱ्याचदा चित्रपटामध्ये बघतो की एखाद्या देवतेचा आविष्कार दाखवायचा असेल तर अगदी ब्राईट लाईट एकदम येतो. कदाचित आपल्याला विभूती योगामध्ये किंवा भगवंताच्या दर्शनामध्ये जे अर्जुनाने म्हटले की एकाच वेळेला सहस्रावधी सूर्य चमकावेत, अशा पद्धतीने भगवंताचे हे विश्वरूप दर्शन घडलं. मग या विश्वरूप दर्शनामध्ये श्वेत हा रंग हा प्रधान आहे. हजारो सूर्य एकाच वेळेला चमकायला लागले तर किती श्वेत रंग हा स्वाभाविकपणे या भूलोकामध्ये येईल. मग भगवंताचा तो रंग आहे का? नाही, कारण तो देखील मनाच्या अखत्यारीमध्ये येणार आहे. नसे पीतना श्वेतना श्याम काही, हा श्यामल रंगाचा आहे का? सावळा आहे का? माझा राम, माझा कृष्ण हे स्वाभाविकपणे सावळे होते, त्यांच्यामध्ये ते निळसर काळे पण होतं. असा हा सावळा राम हा संतांना अत्यंत मोहित करणार आहे. पण हे तर केवळ संतांनी त्याचं रूप बघितलं. या संतांनी त्याची भक्ती करता करता, त्याचं नाम घेता घेता त्या रूपापासून स्वरूपापर्यंतचा प्रवास केला आणि स्वरूपाचं दर्शन घडल्यानंतर वाणी कुंठित झाली. वाणी त्याचं नेमकं दर्शन सांगूच शकत नाही, कारण वाणीच्या देखील अधीन मन आहे.
आणि त्यामुळे वाणी देखील जेव्हा एखादी गोष्ट बोलते तेव्हा ती मनाप्रमाणेच गुणात्मक, संख्यात्मक या बाबी लक्षामध्ये घेऊन बोलत असते. नसे पीतना श्वेतना श्याम काही. हे मन जे या सद्वस्तूचं संशोधन करतंय, त्यामध्ये गोस्वामीजी आपल्याला जसं रामायणामध्ये या रामाचं रूप आणि स्वरूप हा प्रवास समजावून सांगतात, त्याचप्रमाणे माझे समर्थ देखील आम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात की रामाचं रूप हे तुम्ही या चर्मचक्षूंच्या आधाराने, वेगवेगळ्या रंगांच्या आधाराने अभ्यासू शकता, परंतु रामाचं स्वरूप हे अव्यक्त आहे. पण अव्यक्त म्हणताना देखील त्याला व्यक्ततेचं सापेक्षता असते. आपण म्हणतो रात्र झाली, रात्र झाली म्हणजेच प्रकाशाचा, दिवसाचा अभाव आहे, तेच रात्रीचा गुणधर्म आहे. मग अशा या रात्रीच्या गुणधर्माला दिवसाच्या सापेक्षतेने अभ्यासावं लागतं. त्याप्रमाणे या रंगांच्या देखील सापेक्षतेला समर्थ म्हणतात नसे व्यक्त अव्यक्त. अव्यक्त पण ते नाहीये, कारण अव्यक्त हे देखील व्यक्त्याच्या सापेक्षतेने आपल्याला सांगता येतं. रात्र जशी दिवसाच्या सापेक्षाने, तसं व्यक्त म्हणजे जे इंद्रियांच्या अधीन आहे ते इंद्रियांच्या अधीन नाही या संदर्भाने सांगावं लागतं. इथं देखील मनाचा खेळ चालतोच. म्हणून समर्थ म्हणतात नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही. हा नीळ रंग देखील एक प्रकारे या मनाच्याच अखत्यारीमध्ये येणारा आहे. मग हे मनाला अत्यंत गोंधळून टाकणारी स्थिती निर्माण होते की प्रभो, मग ही सद्वस्तू आहे तरी कशी? मग हा मनाला प्रश्न पडतो की हा व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे असलेला या सद्वस्तूचा मी शोध घेऊ तरी कसा? यासाठी एक अत्यंत साधा सरळ उपाय माझे समर्थ सांगतात. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. दास म्हणतोय, समर्थ म्हणतायत की हे मना, तू केवळ त्या वस्तूवरती, त्या सद्वस्तूवरती विश्वास ठेव. तो आहे, तो आहे, तो आहे या भूमिकेमध्ये विश्वास ठेव. कुठेतरी गुरु वचनांवरती विश्वास ठेव. तुझ्या गुरुच्या तत्वावरती विश्वास ठेव. विश्वास हेच परब्रह्माच्या दर्शनाचं खऱ्या अर्थाने भांडवल आहे. बघा, माझे श्री महाराज सद्गुरु ब्रह्मचैतन्य म्हणतात की मुंबईमध्ये काही गाड्या या जलद वेगाने वाहणाऱ्या असतात, तर काही गाड्या या प्रत्येक स्टेशनवर थांबणाऱ्या असतात. त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही या सद्वस्तूचा शोध घेऊ लागता, तेव्हा या मनाला कधी कधी दूरदर्शन होतं. या मनाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसतात. या मनाला वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी ऐकू येतात. आणि मग अशा ध्वनी ऐकल्यावरती किंवा असे रंग बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हाच तो बहुतेक साक्षात्कार असावा. त्यालाच आपण साक्षात्कार मानून बसतो. श्री महाराज म्हणतात की जसं एखादी स्लो जाणारी गाडी या प्रत्येक स्टेशनवर थांबते, त्याप्रमाणे काही साधकांच्या बाबतीमध्ये प्रत्येक स्टेशन लागतं. कोणाला रंगांचं स्टेशन लागेल, कोणाला दूरदर्शन होईल, कोणाला दूरध्वनी ऐकू येईल, कोणाला भविष्य दिसू लागेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धींचे हे स्टेशन्स आहेत. आणि या स्टेशनवरती असणाऱ्या व्यक्तीलाच नेमकं असं वाटून जातं की बहुतेक हाच आत्मसाक्षात्कार असावा. सज्जनो, इथं आमच्यापैकी अनेक लोक या परमार्थामध्ये फसतात बरं का. बघा, आजच्या काळामध्ये देखील अनेक मोठे मोठे महाराज मंडळी असतात. आजच्या काळामधले एक सुप्रसिद्ध संत आहेत की ज्यांना एखाद्या व्यक्तीला समोर बघितल्यानंतर त्याच्यातलं सगळं भूत भविष्य दिसून येतं. ही एक सिद्धीच आहे, स्वागतच आहे या सिद्धीचं. परंतु सज्जनो, यामध्ये एक लक्षात घ्या की त्या संतांचा आपण आदर ठेवावा, नो डाऊट, पण ते सद्गुरु तत्व आहे की नाही याविषयी मात्र माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण ज्या सद्वस्तूच्या शोधामध्ये, ज्या आत्मसाक्षात्काराच्या शोधामध्ये आम्ही मंडळी निघालेलो आहोत, तिथं गुणांना स्थानच नाही. भूत भविष्य हे देखील गुणाच्या अखत्यारीमध्येच येतं. इथं दिसणारा रंग, एखाद्याची ऐकू येणारी मनातली आवाज, एखादा दूरध्वनी, एखाद्याचं भविष्य, हे सगळं काही या गुणाच्या क्षेत्रामध्ये येतं. मग अशा या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गोष्टींनाच जर आपण आत्मसाक्षात्कार म्हणून बसलो,
तर मी गमतीने नेहमी एक गोष्ट सांगत असतो की एखाद्याला जर बटाटे वडे फार आवडत असतील आणि मुंबईला जायला निघाला आणि कर्जत स्टेशनवरती छान वडे मिळतात म्हणून तो रेल्वेतून उतरला आणि इतका गुंगला त्याच्यामध्ये की ती गाडी सुटून गेली, तो कधीच आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचू शकत नाही. त्याप्रमाणे सज्जनो, या सिद्धींच्या स्टेशनवरती जो उतरून जातो, जो त्याच्यामध्येच रमतो आणि तो रमल्यामुळं बऱ्याचदा त्याला परमार्थाचं गंतव्य स्थान मिळत नाही, ती सद्वस्तू मिळत नाही. आणि यामध्ये आणखीन एक मोठा तोटा सर्वसामान्यांचा असा होतो की सर्वसामान्यांच्या दृष्टीने तोच परमार्थ होतो, तीच आयडिओलॉजी होते. आणि इथं फार मोठा तोटा त्या व्यक्तीचाही आहे आणि त्या व्यक्तीच्या अनुयायांचा देखील आहे. मग श्री महाराजांसारखा सद्गुरू, समर्थांसारखा सद्गुरू जेव्हा आपल्या आयुष्यात येतो आणि जेव्हा प्रोफेसर मराठे जेव्हा महाराजांना भेटायला येतात, वकील असतात पेशाने, आणि ते मराठे महाराजांना म्हणतात की आम्ही वकील मंडळी प्रत्येक गोष्ट ही पुराव्यानिशी जाणतो, आपण आम्हाला पुरावा द्या राम असण्याचा, मग आम्ही मान्य करू. श्री महाराज यावरती त्यांना फक्त एवढंच म्हणतात की समुद्राच्या तळाशी फार मोठे मोठे देवमासे असतात, ते खरं आहे का? हो म्हणे, असतात ना, आपण पाहिलेत. नाही नाही म्हणे, मच्छीमारी मंडळी जाऊन आली आहेत सांगतात. बर, आम्ही ऐकलंय कांचनगंगावरती फार बर्फ असतो. हो निश्चित असतो, आपण गेलात? नाही. गिर्यारोहक मंडळी जाऊन आली, ते सांगतात. मग श्री महाराज म्हणतात, मग जेव्हा आम्ही संत सांगतो की राम आहे आणि नामाने त्याचं दर्शन घडतं, त्यावेळेला नेमकी तुमची काय अडचण आहे? सज्जनो, खऱ्या अर्थाने आम्हाला विश्वास नावाची गोष्ट आमच्याकडे नाही, श्रद्धा नावाची गोष्ट आमच्याकडे नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा रोकडा अनुभव पाहिजे. जसं एखादा गिर्यारोहक फोटो दाखवेल, एखादा मच्छीमार त्याच्या दुर्बिणीतून काढलेले फोटो दाखवेल आणि मग आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू, त्याचप्रमाणे आम्हाला या संतांनी ज्या रामाचं दर्शन घेतलेलं आहे त्या रामाचा फोटो हवा आहे. राम जर या अशा फोटोच्या अधीन असता तर सज्जनो, या सद्वस्तूला शोधण्यासाठी खरं तर वैज्ञानिक हेच उपयोगाला आले असते. इथं संतांची काही गरजच पडली नसती. पण संत साधनेच्या आधाराने मनाला इतकं सूक्ष्म करतात, इतकं सूक्ष्म करतात. बघा, जसं एखाद्या सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी आपण त्या दोऱ्याला कशा पद्धतीने वळतो, बारीक बारीक करतो आणि तेव्हा कुठून ते सुईच्या छिद्रातून आत जातं, त्याप्रमाणे मनाला असं वळवावं लागतं. असं वळत 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 त्या मनाला त्या भगवंतापर्यंत न्यावं लागतं. आणि एकदा का त्याला भेटलो की परत माघारी येत नाही, अशी मनाची अवस्था होते. ते वर्णन करू शकत नाही. गिरा अनयन नयन बिनु बानी, अशी ती अनुभूतीची अवस्था असते. त्यामुळे इथं केवळ संतचरणी विश्वास ठेवणं आणि ते सांगतील त्या साधनेमध्ये राहणं, हाच या मनाला सद्वस्तू शोधण्याचा राजमार्ग आहे, असं समर्थ आपल्याला सांगतायत. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण आता उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.